आणि आता या पैठणीच्या खेळात कोण जिंकणार बघणार, पण त्याआधी घे बाळा एक चिठ्ठी काढ कुठली तरी. हे घे तुला अभिनंदन. नाव आहे वर्षा विनोद रानकर. नाव सांगा. वर्षा विनोद रानकर. कुठं राहता? घनसोली. घणसोली. बरं, घरी कोण कोण असतं? मिस्टर, मुलगी, मुलगा, सासू, दीर. सगळे जण. आता मिस्टर कुठे आहेत? कामाला. आता इकडे घरातलं कोण मुलगी आहे? आहे माझी. बोलवा मुलीला. ये सायली. कसं वाटतंय? आईचं आज चिठ्ठी आली आहे, कसं वाटतंय? खूप बरं वाटतंय आणि दोघींना माझ्या शुभेच्छा. चांगलं करा. बरं, त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपण सुद्धा टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार. दोघींनाही 10-10 संधी. या 10 संधीमध्ये समोर एक स्टँड ठेवलेला आहे. जिथे उभ्या आहेत तिथूनच हा फुटबॉल टाकायचा. 4 टप्पे आहेत. ज्या टप्प्यात जाऊन चेंडू थांबणार तितके गुण मिळणार. पहिल्या टप्प्याला 1, 2, 3 आणि 4. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. आणि त्याचबरोबर जर हा चेंडू इथून मधून म्हणजे चेंडू टाकल्यानंतर पलीकडे थेट बाहेर गेला तर 0 गुण मिळणार आहेत. त्या बघूया आता काय होणार या खेळात. सुरुवात तुमच्यापासून. 3, 7, 9, 13 ही गुणसंख्या तुमची. अभिनंदन. आता 5 संधी तुमच्यासाठी. 4, 6, 8. गुणसंख्या 13 आणि 8. 14, 9 संधी झालेल्या आहेत. 14 ही गुणसंख्या आहे. 11, 13 आणि अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या रानकर वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या पाटील वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.